माझ्या मुलाने मला वृद्ध आश्रमात पाठवण्याचा निर्णय घेतला होता. तेवढ्यात एक परदेशी जोडपे तिथे आले आणि माझ्या मुलांना एक कोरा चेक देऊन म्हणाले, आम्हाला या आई पाहिजेत. पैशाच्या लालसेने आंधळ्या झालेल्या मुलाने मला घरातून बाहेर काढले. जेव्हा मी त्या जोडप्याच्या बंगल्यावर पोहोचले तेव्हा ते मला एक गुप्त खोलीत घेऊन गेले. तिथे जे घडले ते पाहून मी थक्क झाले. कारण समोरच्या मुख्य भिंतीवर रक्ताने माखलेले काही कपडे लटकत होते आणि त्याच्याच बाजूला माझ्या तरुणपणीचा एक जुना फाटलेला फोटो होता. मला तिथे नेऊन त्या परदेशी माणसाने दुलई बाजूला केली आणि एका बेडवर माझ्या 30 वर्षापूर्वी हरवलेला मोठा मुलगा आनंद मृत्यूशी झुंज देत असलेला मला दिसला. माझे नाव सुमती, वय वर्षे 68, पांढरे झालेले केस, थरथरणारे हात आणि डोळ्यात साठलेले जन्माचे पाणी एवढीच काय ती आता माझी कमाई उरली होती. माझे पती विनायकराव सरकारी नोकरीत होते. अत्यंत प्रमाणित आणि कष्टाळू माणूस. आम्ही आमचा एकुलता एक मुलगा राहुल याला देवासारखे जपले. विनायकरावाचा पगारात घर खर्च भागवून राहुलला चांगल्या शाळेत, चांगल्या कॉलेजमध्ये शिकवले. त्याला कशाचीही कमतरता भासू दिली नाही. आम्हाला वाटले होते की म्हातारपणी हाच आमचा आधार बनेल, आमच्या डोळ्यात पाणी येऊन देणार नाही. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. अजूनही तो दिवस मला स्पष्ट आठवतो जेव्हा राहुलचे लग्न झाले. त्याची बायको प्रियांका एका मोठ्या घरची मुलगी होती. घरच्या श्रीमंतीचा माज तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसायच्या. लग्नाच्या पहिल्या महिन्यापासूनच तिने घरात तिचे नियम चालवायला सुरुवात केली. मला स्वयंपाक घरातून बाजूला केले गेले. विनायकरावांना त्यासात घरात एका कोपऱ्यात बसवून ठेवले गेले. विनायकराव हे सगळे शांतपणे सहन करायचे. ते नेहमी मला म्हणायचे, सुमती, दिवस बदलतात, आपण शांत राहायचे. मुलाचे संसार सुखाचा चाललाय ना, मग आपल्याला काय हवे. पण हा सुखाचा भास फार काळ टिकला नाही. विनायकरावांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते आम्हाला सोडून कायमचे निघून गेले. त्याचा जाण्याने माझ्या आयुष्यातील हक्काचा खांदा हरवला. मी पूर्णपणे एकटी पडले. विनायकरावाच्या निधनानंतर राहुल आणि प्रियंकाचे रूप पूर्णपणे बदलले. विनायकरावाच्या नावावर केलेले हे घर आणि त्याची पेन्शन मिळवण्यासाठी राहुलने माझ्यावर दबाव आणायला सुरुवात केली. आई बाबा गेल्यानंतर आता या एवढ्या मोठ्या घराचे तू काय करणार. हे घर माझ्या नावावर कर, आपण नवीन फ्लॅट घेऊन तिथे तुला वेगळी खोली देऊ, असे राहुल मला रोज समजावायचा. मी भोळी आणि मुलाच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि त्या कागदपत्रावर अंगठा उठवला. तो अंगठा नव्हता, ती माझ्याच पायावर मी मारून घेतलेली कुल्हाड्या होती. कागदपत्रे नावावर होताच राहुलचा सूर बदलला. मला घराच्या एक लहान अंधाऱ्या अडगीच्या खोलीत हलवण्यात आले. प्रियंकाला माझे खोकणे, माझे चालणे, माझे असणे टोचून लागले. घरात सुग्रास अन्न शिजावसे, पण माझ्या ताटात फक्त शिळी पोळी आणि पाणी असायचे. राहुल हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहायचा, पण प्रियंकाच्या भीतीने किंवा कदाचित स्वतःच्या स्वभावामुळे तो कधीच एक शब्दही बोलत नव्हता. ज्या मुलाला मी स्वतःच्या हाताने भरवले तो आज मला 2 घास देताना 1000 वेळा टोमणे मारायचा. रोज रात्री मी त्या अंधाऱ्या खोलीत विनायकरावाच्या फोटोकडे पाहून धसाधसा रडायचे.
देवा, या दिवसासाठी मी मूल जन्माला घातले होते का? वृद्धापकाळ या इतका वेदनादायी असतो का? एक दिवस प्रियंका आणि राहुल रात्रीच्या जेवणानंतर हॉलमध्ये मोठ्या आवाजात भांडण होते. मी हळूच खोलीचा दरवाजा उघडून ऐकले. प्रियंका म्हणत होते, मला या म्हातारीच्या रोजच्या कटकट नको आहे. घरातून वास येतो तिच्या औषधाच्या. माझ्या मैत्रिणी घरी येतात तेव्हा मला लाज वाटते. हिला कुठल्या तरी वृद्ध आश्रमात सोडा. राहुल आधी थोडा अडखळला. म्हणाला, प्रियंका, लोक काय म्हणतील? आईला बाहेर काढले तर समाजात माझी इज्जत जाईल. त्यावर प्रियंका चिडून म्हणाली, इज्जत काय अन्न देते का? उद्याचा उद्या हिला वृद्ध आश्रमात नाव नोंदवून या, नाहीतर मी माहेरी चालले. राहुलने जास्त वेळ विचार केला नाही. त्याने प्रियंका समोर गुडघे घेतले. स्वच्छ आईच्या अस्मितेपेक्षा त्याला बायकोचा हट्ट मोठा वाटला. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल माझ्या खोलीत आला. त्याच्या हातात एक जुनी पिशवी होती. आई, चल, कपडे भरून घे, आपल्याला बाहेर जायचे आहे, तो कोरड्या आवाजात म्हणाला. मी विचारले, कुठे चाललो आपण बाबा? त्याने माझ्या डोळ्यात डोळे न घालता उत्तर दिले, तुला एका चांगल्या ठिकाणी घेऊन चाललो. तिथे तुझ्या वयाचे अनेक लोक आहे, तुला छान वाटेल तिथे. माझ्या पायाखालची जमीन सरकली. ज्याची भीती होती तेच घडत होते. पोटचा मुलगा मला घरातून हाकलून देत होता. मी रडू लागले. त्याचे पाय धरले. राहुल, मला एका कोपऱ्यात पडून राहून दे रे, मी जेवणार नाही जास्त. मला शिळे अन्न चालले, पण मला घराबाहेर काढू नकोस. तुझ्या बाबाच्या आठवणी आहे इथे. पण त्याचा हृदयाला पाझर फुटला नाही. त्याने माझा हात झटकला आणि मला गाडीत बसवले. आम्ही शहराबाहेरच्या एक वृद्ध आश्रमाच्या दारात पोहोचलो. तिथले ते करडे उदास वातावरण पाहून माझ्या छातीत धडधड वाढली. राहुल आत गेला आणि फॉर्म भरून लागला. मी बाहेर एका बाकावर बसून फक्त डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना वाट करून देत होते. तेवढ्यात वृद्धाश्रमाच्या गेटसमोर एक मोठी आलिशान गाडी घेऊन थांबली. त्या गाडीतून एक परदेशी जोडपे उतरले. एक उंच गोरा माणूस, ज्याचे केस थोडे पांढरे होते आणि ज्याची बायको अत्यंत शांत आणि संस्कृत दिसत होती. ते थेट मॅनेजरच्या कॅबिनकडे जात होते, पण त्याची नजर बाकावर बसलेला माझ्यावर पडली. तो परदेशी माणूस अचानक थांबला. त्याने माझ्याकडे असा नजरेने पाहिले जसे काही त्याने एखादा हरवेला खजिना शोधला आहे. तो त्याच्या बायकोला काहीतरी म्हणाला आणि ते दोघेही माझ्या दिशेने आले. त्या माणसाने राहुलला फॉर्म भरताना पाहिले. तो राहुल जवळ गेला आणि इंग्रजीत काहीतरी बोलू लागला. मला इंग्रजीत समजत नव्हते, पण मॅनेजरने मध्यस्थी करत राहुलला सांगितले की हे साहब परदेशातून आले आहेत, त्यांना एका भारतीय आईची गरज आहे. राहुल गोंधळा. आईची गरज म्हणजे काय? त्या परदेशी माणसाने आपल्या खिसातून एक चेकबुक काढले. त्याने त्यावर सही केली आणि तो कोरा चेक राहुलच्या हातात ठेवला. तो मॅनेजरच्या मदतीने मराठीत तुटत शब्दात म्हणाला, आपल्याला या आई पाहिजेत. तुम्ही जेवढी रक्कम हवी तेवढी या चेकवर लिहा, पण या आईला आमच्या सोबत पाठवा. राहुलच्या डोळ्यात पैसाची हाव स्पष्ट दिसली. कोरा चेक म्हणजे तो हवी तेवढी रक्कम लिहू शकत था. प्रियंकाचे स्वप्न, मोठा फ्लॅट, महाग गाडी, सगळे काही त्या एका चेकवर अवलंबून होते. राहुलने एक क्षणही माझ्याकडे पाहिले नाही. त्याने तो चेक घेतला, मॅनेजरकडे
पाहिले आणि म्हणाला, मला काही हरकत नाही. जर हे यांना सांभाळणार असतील तर घेऊन जा. त्यात पोटसा मुलाने पैशाच्या लालसेपोटी स्वतःच्या आईला विकले होते. माझ्या अंगातून एक थंड लहर निघून गेली. मी ओरडले, राहुल, मला विकू नकोस रे, मी तुझी आई आहे. पण तो चेक खिसात घालून तिथून पडून गेला. त्या परदेशी जोडप्याने माझा हात अत्यंत हळुवारपणे धरला आणि मला गाडीत बसवले. गाडी सुरू झाली आणि मी एका अज्ञात रहस्यमय प्रवासाकडे निघाले, जिथे मृत्यू होता की जीवन मला काहीच माहीत नव्हते. गाडी वेगाने धावत होती. खिडकी बाहेरून दिसणारे शहर हळूहळू मागे पडत होते आणि डोंगराळ झाडी झुडपांचा रस्ता सुरू झाला होता. गाडीत पूर्ण शांतता होती. तो परदेशी माणूस आणि त्याची बायको मध्येच आरसातून माझ्याकडे पाहत होते. त्याच्या डोळ्यात कोणतीही क्रूरता नव्हती, उलट एक अनाकलनीय कारुण्य होते. पण माझे मन शंकेने व्याकुळ झाले होते. हे लोक मला कुठे घेऊन चालले आहेत? मला मारून टाकणार की माझ्या अवयाची तस्करी करणार? आजकाल पेपरमध्ये कितीतरी भयंकर बातम्या येतात. पोटच्या मुलाने सोडले तिथे माझा अर्धा जीवन गेला होता. आता जे काही होईल ते सहन करण्याची ताकद मी गोळा करत होते. अंदाजे 2 तासाच्या प्रवासानंतर गाडी एका अथांग मोठ्या लोखंडी गेट समोर थांबली. गेट उघडले आणि गाडी आत एका प्रचंड मोठ्या बंगल्याच्या आवारात शिरली. तो बंगला खूप जुना पण अत्यंत देखणा होता. चारी बाजूनी मोठी झाडे होती आणि एका निर्जन जागी तो स्थिर होता. गाडी थांबताच त्या माणसाने स्वतः उतरून माझ्या बाजूचा दरवाजा उघडला. त्याने मला हात देऊन खाली उतरवले. त्याची बायको पुढे आली आणि तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला. तिचे स्पर्श खूप उबदार होते, पण माझ्या मनातील भीती कमी होत नव्हती. त्याने मला बंगल्याच्या आत नेले. आतले फर्निचर अतिशय महागडे आणि जुन्या थाटीचे होते. एका मोठ्या हॉलमध्ये त्याने मला बसायला सांगितले. थोड्या वेळाने तिने माझ्यासाठी गरम चहा आणि काही बिस्किटे आणली. मला भूक नव्हती, पण गळा सुकला होता. मी चहाचा कप हातात घेतला. माझे हात थरथरत होते. तो परदेशी माणूस माझ्या समोर बसला. त्याने आपले नाव जोनाथन आणि बायकोचे नाव एमिनी असल्याचे सांगितले. तो म्हणाला, सुमती, घाबरू नका, आम्ही तुमचे नुकसान करायला आलेलो नाही. परंतु त्याचा बोलण्यात एक वेगळाच गूढ भाव होता. ते जर माझे नुकसान करणार नव्हते तर त्यांनी राहुलला कोरा चेक का दिला? एवढे पैसे देऊन एका म्हाताऱ्या बाईला विकत घेण्याचे कारण काय? या प्रश्नाचे उत्तर मला मिळत नव्हते. संध्याकाळ झाली तशी बंगल्यातील शांतता अधिकच गडद झाली. जोनाथन उठला आणि त्याने हॉलच्या कोपऱ्यात असलेला एका मोठ्या लाकडी कपाटाकडे पाऊल टाकले. त्याने ते कपाट बाजूला सारले. कपाटाचा मागे एक गुप्त दरवाजा होता. हे पाहून माझ्या छातीत धडधड वाढली. हे तर अगदी सिनेमासारखे घडत होते. गुप्त दरवाजा उघडताच आत खाली जाणाऱ्या पायऱ्या दिसला. तिथे अंधार होता. फक्त एक अंधुक पिवळा प्रकाश खालून येत होता. जोनाथने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, सुमती, खाली या, आमच्या सोबत या. माझे पाय जागीत खेळले. मी मागे सरकू लागले. मला तिथे जायचे नव्हते, पण एमिलीने माझा हात धरला. तिच्या डोळ्यात अश्रू होते. तिने हातानेच विनवणी केली की मी खाली जावे. त्या अश्रूमध्ये काहीतरी असे होते ज्यामुळे मी नकार देऊ शकले नाही. मी जड पावलांनी या गुप्त खोलीच्या
पायऱ्या उतरू लागले. प्रत्येक पायरी गणिक माझा श्वास कोंडत होता. खाली पोहोचताच ती खोली पूर्णपणे उघडली. ती एक मोठी वातानुकूलित खोली होती, पण तिथले वातावरण पाहून मी थक्क झाले. समोरच्या मुख्य भिंतीवर रक्ताने माखलेले काही कपडे लटकत होते. ते कपडे कोण्या एका लहान मुलाचे किंवा तरुणाचे असावेत आणि त्याच्याच बाजूला एक जुना कडेने फाटलेला फोटो होता. तो फोटो पाहताच माझे डोळे विस्फारले. तो फोटो माझा होता. माझ्या तरुणपणीचा, जेव्हा राहुल खूप लहान होता. मी एका बागेत बसले होते आणि माझ्या कडेवर एक लहान मूल होते. या फोटो याच्याकडे कशा आला? या परदेशी लोकांचा माझ्याशी काय संबंध? माझा गोंधळ आणि भीती पराकोटीला पोहोचली होती. ती जोनाथनकडे पाहत ओरडले, "कोण आहात तुम्ही लोक? माझा हा फोटो तुमच्याकडे कशा आला? आणि हे रक्ताचे कपडे कोणाचे आहे? मला इथून जाऊन द्या." जोनाथन शांत राहिला. त्याने खोलीचा मधोमध असलेला एका मोठ्या बेडकडे बोट दाखवले. त्या बेडवर एक जाड दुलई पांघरलेली होती, ज्या खाली कोणीतरी झोपले असण्याचे जाणवत होते. जोनाथन बेडजवळ गेला. त्याने अत्यंत हळूवारपणे ती दुलई बाजूला केली. बेडवर जे दृश्य होते ते पाहून माझ्या मुखातून शब्द फुटला नाही. तिथे एक तरुण माणूस झोपलेला होता. त्याचे शरीर पूर्णपणे क्रूस झाले होते, नळ्या लागलेला होता आणि तो कोमामध्ये असल्यासारखा शांत होता. पण त्याचा चेहरा हुबेहूब माझ्या विनायकरावासारखा होता. त्याच्या तरुणपणीचे विनायकराव जसे दिसायचे तसाच हा मुलगा दिसत होता. त्याचे डोळे बंद होते, पण त्याच्या कपाळावर एक मोठी जखम होती. एमिली बेडजवळ गुडघ्यावर बसली आणि रडू लागली. जोनाथनने माझ्याकडे पाहिले आणि रडू लागले. जोनाथनने माझ्याकडे पाहिले. त्याचे डोळेही ओले झाले होते. तो म्हणाला, "सुमती, या आमचा दत्तक मुलगा आहे. याचे नाव सॅम, पण याचे खरे नाव आनंद आहे. हा तुमचा मोठा मुलगा आहे, जो 30 वर्षापूर्वी एका जत्रेत हरवला होता." माझ्या डोळ्यावर जणू वीज कोसळली. "आनंद? माझा आनंद?" "हो. राहुलच्या जन्माच्या आधी मला एक मुलगा झाला होता. त्याचे नाव आम्ही आनंद ठेवले होते. विनायकराव आणि मी त्याला घेऊन पंढरपूरच्या जत्रेत गेलो होतो. तिथे गर्दीत त्याचा हात सुटला आणि तो कधीच सापडला नाही. आम्ही अनेक वर्ष त्याचा शोध घेतला, पोलिसात तक्रार केली, पण काहीच पत्ता लागला नाही. विनायकराव तर त्या दुःखातून कधीच बाहेर आले नाहीत. त्यानंतर राहुलचा जन्म झाला, म्हणून आम्ही आमचे दुःख विसरण्याचा प्रयत्न केला. पण माझा आनंद जिवंत आहे आणि तो या परदेशी लोकांकडे कशा आला?" जोनाथन सांगू लागला. "30 वर्षापूर्वी मी आणि एमिली भारतात फिरण्यासाठी आलो होतो. आम्हाला मूल नव्हते. पंढरपूरजवळ आम्हाला हा मुलगा अत्यंत वाईट अवस्थेत रडताना सापडला. तो काहीच सांगू शकत नव्हता, फक्त आई आई करत होता. आम्ही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण कोणीच मिळाले नाही. आम्ही त्याला कायदेशीररित्या दत्तक घेतले आणि परदेशी घेऊन गेले. आम्ही त्याचे नाव सॅम ठेवले. त्याला खूप प्रेम दिले, मोठे केले, पण सॅमच्या मनात नेहमी त्याची भारतीय आई असायची. तो मोठा झाल्यावर त्याने स्वतःच्या खऱ्या आईचा शोध सुरू केला. त्याच्याकडे लहानपणीचा एकच पुरावा होता, हा फोटो, जो त्याच्या खिशात राहिला होता. हा फोटो त्याने इंटरनेटवर जुन्या रेकॉर्डमध्ये शोधून काढला आणि शेवटी त्याला तुमचे नाव आणि पत्ता मिळाला. पण मग त्याची ही अवस्था कशी झाली आणि
हे रक्ताचे कपडे, मी थरथरा आवाजात विचारले. जोनाथन का चेहरा कडू झाला. तो म्हणाला, 2 महिन्यापूर्वी सॅम तुम्हाला भेटण्यासाठी भारतात आला होता. तो तुमच्या घराजवळ पोहोचला होता. पण त्या रात्री तुमच्या लहान मुलाने राहुलने श्यामशी पैशावरून आणि मालमत्तेवरून भांडण केले. श्यामला फक्त तुम्हाला भेटायचे होते, पण राहुलला वाटले की हा मालमत्ते हिस्सा मागवण्यासाठी आला आहे. राहुल आणि त्याचा गुंडांनी सॅमवर जीवघेणा हल्ला केला. त्याला जंगलात मारण्यासाठी सोडून दिले. हे कपडे सॅमचे आहेत, जे रक्ताचे माखलेले होते. आम्हाला जेव्हा समजले, आम्ही धावत आलो. सॅम का जीव वाचला, पण तो कामात गेला. डॉक्टर म्हणाले की त्याला फक्त त्याची आईच वाचवू शकते. तिची सावली तिला आवाजात कदाचित त्याचा मेंदूला जागृत करू शकेल. म्हणून आम्ही तुम्हाला शोधत होतो. आणि आज जेव्हा आम्ही वृद्ध आश्रमात गेलो, तेव्हा देवानेच आमची भेट घडवून आणली. तुमच्या मुलाने पैशासाठी सॅमवर हल्ला केला आणि पैशासाठीच तुम्हाला आमच्या हवाली केली. हे ऐकून माझ्या काळजाचे तुकडे झाले. ज्या राहुलला मी देवासारखे पूजले, तो इतका क्रूर कसा असू शकतो. त्याने स्वतःच्या सख्या भावाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि मला पैशासाठी विकले. नराधम तो मुलगा नाही, तो कसाई होता. माझ्या डोळ्यातून अंगारा निघत होता आणि दुसरीकडे माझा हरवलेला आनंद माझ्या समोर मृत्यूशी झुंज देत होता. मी धावत त्या बेडपाशी गेले. 30 वर्षाचा दुरावा एका क्षणात गळून पडला. मी त्याचा हात हातात घेतला. आनंद, माझा बाळा, मी मोठ्याने हंबरडा फोडला. त्या गुप्त खोलीत फक्त माझ्या रडण्याचा आवाज गुंजत होता. 30 वर्षापूर्वी हरवलेला माझे काळीज आज माझ्या समोर अशा अवस्थेत होते. विनायकराव, तुम्ही कुठे आहात? बघा, आपला आनंद सापडला. पण तो कोणत्या अवस्थेत आहे? मी आनंदच्या चेहरा वारून हात फिरवला. त्याचे कपाळ, त्याचे शांत ओठ, सगळं काही माझ्या विनायकरावासारखं होतं. राहुलने याच्याशी इतके भयंकर कृत्य केले. पैशाच्या हव्यासा पोटी माणूस इतका अंध होऊ शकतो, यावर माझा विश्वास बसत नव्हता. जोनाथन आणि एमिली माझ्या मागे शांतपणे उभे होते. त्याच्या डोळ्यात केवळ सहानुभूती नव्हती, तर एक न्याय मिळवून देण्याची आग होती. जोनाथन पुढे आला आणि म्हणाला, सुमती, राहुलने जे केले ते कायद्याच्या नजरेत गुन्हेगारी आहेस, पण देवाच्या नजरेत तो मोठा पाप आहे. आम्ही पोलिसात तक्रार करू शकतो असतो, पण आमच्याकडे राहुल विरुद्ध ठोस पुरावा नव्हता. सॅम कोमात असल्यामुळे तो साक्ष देऊ शकत नव्हता. आणि राहुल अत्यंत हुशार आहे. त्याने सॅमचे सामान, त्याचा फोन, सगळं नष्ट केले होते. पण आता तुम्ही आमच्या सोबत आहात. राहुलने तुम्हाला विकले आहे. त्या कोऱ्या चेकवर त्याने स्वतःची सही करून बँकेत पैसे काढण्यासाठी टाकले आहेत. हाच आमचा सर्वात मोठा पुरावा आहे. पण मला पैशाची किंवा बदल्याची पर्वा नव्हती. मला फक्त माझा आनंद हवा होता. मी आनंदच्या कानाजवळ गेले. बाळा, आनंद, उठ रे राजा, बघ तुझी आई आली आहे. तू ज्या आईचा शोध घेत एवढ्या लांब आलास, त्या आई तुझ्या समोर आहे. डोळे उघड ना बाबा. मी त्याच्या हातावर माझे अश्रू सांडत होते. त्याचे शरीर थंड पडले होते, पण माझ्या स्पर्शाने जणू त्यात काहीतरी बदल झाला. अचानक तिथल्या मॉनिटरचा आवाज बदलला. जोनाथनने डॉक्टरांना बोलावले, जे बंगल्यात थांबले होते. डॉक्टरांनी तपासले आणि आश्चर्यचकित होऊन म्हणाले, मिस्टर जोनाथन,
हा एक चमत्कार आहे. सॅमच्या मेंदूच्या नसामध्ये हालचाल सुरू झाली आहे. आईच्या आवाजाचा त्याच्यावर सकारात्मक परिणाम होत आहे. सुमतीजी, तुम्ही रोज याच्याशी बोला, यांना जुन्या आठवणी सांगा. या दिवसपासून माझे आयुष्य बदलले. मी दिवस रात्र आनंदच्या बेड शेजारी बसून राहायचे. त्याला लहानपणच्या गोष्टी सांगायचे. तो जत्रेत कसा हरवला होता, विनायकराव त्याच्या कसे जपायचे, हे सगळे मी त्याला रोज सांगायचे. हळूहळू आनंदाचा बोटात हालचाल सुरू झाली. एक दिवस मी त्याचा हात धरून रडत असताना त्याने माझे बोट हलकेसं दाबले. मी दचकून वर पाहिले. त्याचे डोळे हळूहळू उघडत होते. तो माझ्याकडे पाहत होता. त्याचा ओठातून अत्यंत क्षीण आवाजात शब्द निघाला, आई. मी त्याला घट्ट जवळ घेतले. जोनाथन आणि एमिलीच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आनंद शुद्धीवर आला होता. पुढच्या काही दिवसात तो चालू लागला. त्याने मला सांगितलं की त्या रात्री काय घडले होते. तो राहुलला फक्त हे सांगायला गेला होता की तो सुमती आणि विनायकरावाचा मोठा मुलगा आहे, पण राहुल आणि प्रियंकाने त्याला मालमत्तेचा वाटेकरून समजवून तिच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. आता वेळ आली होती राहुलला धडा शिकवण्याची. जोनाथनने पोलिसात सॅमच्या खुनाचा प्रयत्न आणि मानवी तस्करी केल्याची तक्रार नोंदवली. राहुलने जो कोरा चेक घेतला होता तो त्याने बँकेत वटवला होता. त्यावर त्याची सही आणि अंगठा होता. ते बँकचे फुटेज आणि सॅमची साक्ष या राहुलला जेलमध्ये पाठवण्यासाठी पुरेसा पुरावा होता. एक दिवस सकाळी पोलीस आमच्या बंगल्यावर आले आणि त्यांनी आम्हाला सोबत घेऊन राहुलच्या नवीन आलिशान फ्लॅटवर धाड टाकली. राहुल आणि प्रियंका घरात बसून या चेकच्या पैशावरून नवीन गाडी घेण्याचे प्लॅनिंग करत होते. तेवढ्यात पोलीस आत घुसले. राहुल घाबरला. काय झाले सर, तुम्ही मला का पकडत आहेत? पोलिसाच्या मागून जोनाथन, एमिली, मी आणि व्हीलचेअरवर बसलेला आनंद आत आलो. आनंदला जिवंत पाहून राहुलच्या चेहरा रंग उडाला. त्याचे दात खिळले. कपाळावर घामाच्या धारा वाहू लागला. तो थरथरत म्हणाला, तू जिवंत आहेस आणि आई तू याच्यासोबत? मी पुढे गेले. माझ्या डोळ्यात आत आईचे प्रेम नव्हते, तर एका गुन्हेगाराला शिक्षा देणारी ज्वाला होती. मी राहुलच्या जवळ गेले आणि त्याच्या गालावर एक जोरदार चपराक लागवली. राहुल, ज्या मुलाला मी पोटच्या गोळ्यासारखं जपलं, तो इतका नीच निघाला. पैशासाठी तू तुझ्या सख्या भावाला मारायला निघालास आणि स्वतःच्या आईला एका कोऱ्या चेकवर विकून दिलेस. हाच का तुझा संस्कार? तुझा जन्म माझ्या पोटी झाला. हीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. मी ओरडले. प्रियंका बाजूला होऊन रडू लागली. ती पोलिसाचे पाय धरून लागली, पण पोलिसांनी तिचे ऐकले नाही. पोलिसांनी राहुलच्या हातात बेड्या ठोकल्या. राहुलने माझ्याकडे पाहत गयावया केली. आई, मला माफ कर. माझ्याकडून चूक झाली. मला जेलमध्ये पाठवू नकोस. पण माझे हृदय आता पाषाण झाले होते. जो स्वतःच्या आईच्या आणि भावाचा झाला नाही, तो कोणाचा होऊ शकत नाही. पोलिसांनी राहुल आणि प्रियंका ओढत गाठीव बसवले. त्यांना त्याचा कर्माची शिक्षा मिळाली होती. त्यानंतर मी, आनंद, जोनाथन आणि एमिली त्या बंगल्याच्या बाहेर आलो. आकाश स्वच्छ होते. आनंदेने माझा हात धरला होता. जोनाथन म्हणाला, सुमती, आता सॅम पूर्णपणे बरा झाले आहे. आम्ही परदेशी परत चाललो आहेत. तू आमच्या सोबत येशील का? आम्ही तिघांनाही तुझी गरज आहे. मी आनंदकडे पाहिले.
ज्याच्या डोळ्यात मला गमावणीची भीती होती. पण मी जोनाथन आणि एमिलीकडे पाहिले, ज्यांनी रक्ताचे नाते नसतानाही मला आणि माझ्या मुलाला नवीन जीवन दिले होते. मी हसले आणि आनंदाचा हात घट्ट धरला. हो, मी येणार. जिथे प्रेम आहे, जिथे आदर आहे, तिथेच आईचे घर असतो. रक्ताच्या नात्याने मला धोका दिला होता, पण माणसाच्या नात्याने मला जागवले होते. मी विनायक रावाचा आठवण्या मनात साठवून माझ्या खऱ्या मुलासोबत नवीन सुंदर जगाकडे पाऊल टाकले. मार्ग उरली होती फक्त राहुलच्या पायाखालची राख आणि पुढे होते माझ्या सुखाचे नवे अंगण. माझ्या रक्ताच्या नात्याने मला पैशासाठी एका कोपऱ्यात चेकवर विकले, पण देवाने मला माझा हरवलेला मुलगा परत मिळवून दिला. जर तुम्हाला ही हृदयस्पर्शी आणि सत्य घटनेवर आधारित कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रासोबत व्हिडिओ शेअर करा आणि कथासह नवनवीन भावनिक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.